छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक आणि या ठिकाणी जागा वाटपासंदर्भात शिवसेना भाजपची बैठक निष्फळ ठरली आहे। 6 तासांच्या बैठकीत तोडगा काही निघालेलाच नाहीये। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया, थेट जाऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, 6 तास चर्चा होते, बैठक होते, पण बैठक निष्फळ ठरते। लागवीची ही शिवसेना आणि भाजपची जी बैठक आहे ही युती संदर्भात आणि जागा वाटपा संदर्भात होती। 6 तास उलटले, मात्र काटाकूट झाल्याच्या नंतर पदरी काहीच पडलेलं नाही असं म्हणता येईल, कारण 8 वेळची बैठक होती। 6 तास या ठिकाणी चर्चा झालेली आहे, मात्र एक जागा वाटपावरून सुद्धा ही चर्चा जी आहे ती मोठी लांबली गेलेली आहे। मात्र छत्रपती संभाजीनगर मध्ये कोणाला किती जागा दिल्या जाणार या संदर्भात अद्याप ही संभ्रम कायम आहे। आपल्यासोबत भाजप खासदार डॉक्टर भागवत आहेत, जाणून घेऊयात तुम्ही काय सांगाल। अध्यक्ष महोदयांकडेही येतो, एक महत्वाची जबाबदारी म्हणजे तुम्ही बैठकीमध्ये होते, काय एवढा वेळ का फिरू शकत नाहीये? खरं तर बऱ्याच वेळेस बैठका झाल्या आणि एकंदरीत पाहता 88 जागा आम्ही लढू शकतो आणि 88 जागेमध्ये 1 to 1 किती जागा आम्ही जिंकू शकतो यावर चर्चा झाली, कोण कार्यकर्ता काय, आणि बरीच पॉझिटिव्ह चर्चा झालेली आहे। पण त्यामध्ये काही डिस्प्यूट आहेत, ते माननीय अध्यक्ष आम्हाला तुम्हाला सांगतो। वारंवार 6 तास बैठक आणि त्यासोबतच 8वी बैठक निष्फळ ठरली आहे, कारण या ठिकाणी 2 मंत्री महोदय होते, कालही मंत्री महोदय तुमचे चंद्रशेखर बावनकुळे आले, तरी सुटलेला नाहीये। अजिबात निष्फळ नव्हती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची बैठक। निश्चित सचिन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।